काय ग, खरं सांग, तुझं नाव तुळसाच आहे ना? का खोटं बोललीयस काही? अहो नाही नाही, असं का बोलताय? अगं किती वेळा हाक मारली तुला, तुझं ध्यानच नाही. मला तुझ्या डोळ्यात पाणी कशा पायी? अहो तसं नाही, ह्याच्यामुळेच माझं लक्ष नव्हतं. मी माझ्या मामा मामीकडे राहत होते ना, त्यांचंही घर हे असंच होतं. पण ते मला तुळसा हाक नाही मारायचे. मग काय म्हणायचे? झिपरी झिपरी हाक मारायचे. बरं, आता उगा गोंधळ घालू नका. माझ्या हाकेला ओ नाही दिला तर मला चालेल, मी समजून घेईन. पण मालकीनबाई भडक त्याला, इथं काम मेहनतीनं आणि कष्टानं करायचं. तो बघ, तो हौद, यात पाणी भरून ठेवायचं. रिकामा राहिला तर तुला वरडा मिळेल. आणि चूल घरात कळशा भरून ठेवायच्या, पर त्या वाटणं. बरं, आता तेवढी भांडी घासून घे. पर भांडी कशी लखलखी झाली पाहिजे, जरा इकडचं तिकडं चालत नाही, म्हणजे आपणच करायचं नाही. तुम्ही काळजी नका करू, माझ्यामुळे तुम्हाला अजिबात ओरडा बसणार नाही. मी सगळं काम व्यवस्थित करेन. बरं, त्या बाकीची कामं करून घेते. का? म्हणजे मी आहे ना, मी करीन सगळी कामं. तुमच्या हाताला लागलंय, तुम्ही आराम करा. अगं झाड लोट काय, मी एका हाताने बी करू शकते की. अगं बाई, तू माझ्या येळेला उभी राहिलीस, तेच तुझं उपकार बघ. बरं, तू काम आटप, मी हाय आत. विठुराया, कशाही रीतीने का होईना पण घरी आणलंस मला. आभार आहेत रे तुझे, मला खूप बरं वाटतंय. ज्या भांड्यांमध्ये मी अनेक वेळा रांधलंय, त्या भांड्यांना आज मी पुन्हा स्पर्श करणार आहे. मी घरी आले, माझ्या घरी आले. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. हुशार आहेस ग, मला सोडायला म्हणून आलीस आणि भीक मागून कामाला पण लागलीस. किती गळ्यात पडशील. आणि काय खोलीकडे काय बघतेस? चोरी वगैरे करणार नाहीयेस ना तू? माणे, काय ग, काय झालं? सासूबाई, हिच्यावर लक्ष ठेवा हा तुम्ही. बारीक निरीक्षण सुरू आहे घराचं. ही खोलीकडे बघत होती, काहीतरी चोरून घेऊन जायची ही. अशी बरी नेईल, चापकाने फोडून काढीन मी. तू ये ये इकडे ये ये. माणिक, तुझ्यासारख्या राजकन्येनं बोलावं इतकी लायकी तरी आहे का तिची? ते जाऊ दे, तू चल आज चल, घटकावर बस.
अगो बाई, माझं लुगडं तुझ्यावर फारच साजून दिसतंय हो. सुरेख. चल चल आज चल. आणि तू ग, ए काय नाव म्हणालीस? तुळसा. आटप बराबर, लख काम कर. आणि ऐक, माझ्याकडे आणि माझ्या घराकडे मान वर करून बघायचं सुद्धा नाही हा. मान खाली घालून काम करायचं. तू चल चल आज चल ये. चल. सावकार, तशी दिसायला मोहक आहे. ऐशा, असं काय बघताय सावकार? तू कशाला आलीस इथे? काय काम आहे? हो, सासूबाईंनी पाठवलंय मला. दूध घेऊन जा म्हणाल्या, आणि नाही घेतलं ना तर आग्रहाने पाज असंही म्हणाल्या. बाजू नको, ठेव तिथे, येईन मी. आता काय? सासूबाई असं म्हणाल्या, हे संपवल्याशिवाय खोलीतून बाहेर पडूच नकोस. प्या ना, माझ्यासमोर प्या ना. अहो, चिडका बिब्बा चिडला. पण खरं सांगू, तुम्ही असे चिडता ना तेव्हा अगदी देखणे दिसता. लहानपणी जरा मुळमुळीतच होतात, पण आता खरे सावकार वाटता. हा राग शोभतो तुम्हाला. इतके रुबाबदार दिसता की पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पडावं असं वाटतं. पाहिलंच ना जास्वंदे, त्या माणिकताईची हर्षा राक्षसी आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. तरी ते तिचं किती कौतुक करतात. आणि मी या घराची सून आहे. मामांजी म्हणायचे तसं गृहलक्ष्मी आहे, आहोंची धर्मपत्नी आहे. आणि तरी हे सगळे माझ्याशी घालून फाडून बोलतात, मला भिकारीण समजतात. विठुराया, इथे येऊन हे असं सगळं घडेल ह्याची मी कल्पनाही केली नव्हती रे. किती गोड स्वप्न उराशी बाळगून मी इथे आले होते. माझ्या माणसांच्या ओढीने आले होते, आणि इथे
पांडू, तू इथे कसा? पांडू पांडू पांडू, तुला इथे बघून मला किती आनंद होतोय म्हणून सांगू. तू असं एकदम समोर आलास ना, तर मला धक्काच बसला. पण मला खूप खूप आनंद होतोय. एकदम 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय. आणि नेहमीप्रमाणे तू नेमक्या वेळी अवतीर्ण झालायस रे. पांडू पांडू, मला खूप मजा वाटतेय. ए असं नाही हा. एक काहीतरी जा. आनंद झाला, धक्का बसला की मज्जा वाटली. अरे पांडू, आनंद, खूप आनंद झालाय मला. ए आनंद झालं असं कोणी रडतं का? चल माझ्यासोबत भोवरा खेळ. अगं ये. हे बघ, असं भोवऱ्याला दोरी गुंडाळायची आणि असं. अगं ये, अगं ये ना. ए पांडू, पण तू होतास तेवढाच कसा राहिलास रे? पांडू? कोण पांडू? सारखी पांडू पांडू काय म्हणते मला. आणि कोण म्हणते मी लहान आहे? अगं बेड्यातल्या पांढऱ्या गाईच्या वासराला सुद्धा ठाऊके की मी लहान नाही, मोठा झालोय, खूप मोठा झालोय. घोड्यावर तुकडुक तुकडुक करत लढायला सुद्धा जाऊ शकत. हवेतून मारुती रायासारखा पर्वत सुद्धा आणू शकत. तू काय डोळे उघड्याचे झोपलीस का काय? लहान होतो तेव्हा एवढाच होत. आता बघ किती मोठा झालोय. खूपच मोठा झालास रे. पण आधी होतास तसाच खट्याळेस. तो तर मी जन्मापासूनच आहे. पण नाव नको बदलू सा. तसं करायला मी काय नवीन नवरी आहे? माझं नाव पांडू नाही, शंभू आहे. शंभू. शंभू, विठुराया, किती कृपाळू आहेस रे तू. मला माझा पांडू पण दिलास आणि माझं शंभू बाळ पण दिलंस. माझं शंभू बाळ. अगं रडतेस काय? माझी काय पाठवणी होणार आहे? मी काय मुलगी आहे? नाही रे, तू तर माझ्या मायेचा ठेव आहेस. शंभू, कोणाचाही काय गळ्यात पडतोस रे मूर्खा. जास्त लाडा द्यायची काय गरज आहे का तुला? चला जा. पुन्हा पुन्हा जर या परक्या मुलीच्या जवळ जरी गेलास ना, तरी बांधून ठेवे ना तुला. चला जा, ताबडतोब आज जा. तशी रागवतीस काय ग यमुने? जरा कुठे बोलायला लागलो ताली ओरडत. थांब, मी ना रमाईला तुझं नावच सांगतो. पुन्हा पुन्हा यमुने? आई म्हणायला जीभ झडते का रे तुझी? 100दा सांगूनही मुद्दामून यमुने म्हणतोस ना? पुन्हा म्हण, चांगले धपाटेच देते की नाही बघ तुला. चला तो.
शंभू शंभू आणि काय ग 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तुला फिक्कारडे. इथे भांडी घासायला आलीस ना तू. माझ्या मुलाच्या जवळ येण्याची लायकी तरी आहे का ग तुझी. आपली पायरी विसरायची नाही हा, सांगून ठेवतीये. पुन्हा जर माझ्या शंभूच्या सावलीला जरी उभी राहिलीस तरी गाठ माझ्याशी आहे. चल आता घास भांडी, स्वच्छ घासायची भांडी. भांड्यांवर राख अजिबात राहायला नको. अगं यमुने, नवीन आहे ग ती. नमुना म्हणून एखादं भांड घासून दाखव की. मी कशाला घासू. पैका फेकला ना की हिच्यासारख्या 100 मिळतील. पण हिला जरा जास्त चक्कल आहे मोलकरीण. पण अशा थाटात वावरतीये की हिचंच घर आहे. लवकर उरक ग भांडी. विठुराय, हे माझं घर नाहीये का रे. वा 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 वा, अगदी छान दिसतेस हो तू बाळा. अगदी आमच्या घरची लक्ष्मी म्हणून शोभतेस. आणि काय ग, आज नदीवर बुडत असल्याची चतुर्युगत केलीस ती. कुणाला कळो वा न कळो, पण माझ्या लक्षात आलं बरं का ते. हुशार आहेस. आणि काय आहे, अगं तुझं भिजलेलं लुगडं इतक्यात वाळलं कसं. काका, हे माझं लुगडं नाहीये. सासूबाईंनी दिलंय खास. त्यांचं स्वतःच लुगडं. वा वा वा, म्हणजे मुख्य मोहराच गळाला लावलायस तर. काय उपयोग. तुम्हा सगळ्यांना माझं खूप कौतुक आहे. पण ज्यांना असायला हवं ते सावकार माझ्याकडे साधं नजर वर करून सुद्धा बघत नाही. अगं तसं नाही ग, तू अजिबात धीर सोडू नकोस. तुला माहित आहे ना, मेनकेच्या सौंदर्याने साक्षात महर्षी विश्वामित्र सुद्धा मोहात पडले होते. तिथे या दिगू सावकाराची काय कथा. आणि तो नक्की एक दिवस विरघळेल बघ. अगं आईच्या विरोधात जायची काय टाप आहे त्याची. हा दिगू, बरं झालं आलास ते तू. का? अरे माणिकला तिच्या घरी सोड ना. मी म्हणजे अरे वहिनीने सांगितलंय तेच सांगतोय मी तुला. माझं काही नाही बाबा. अहो ऐका ना, मी काय म्हणते, सासूबाईंना की नाही माझं भारीच कौतुक आहे. खूप काळजी करतात माझी. बघा ना, त्यांनी त्यांचं स्वतःचं लुगडं दिलंय मला नेसायला. छान दिसते ना मी. शोभतंय ना मला. हे असलं मला नको विचारू. काय रे काका, मी कशाला सोडायला जाऊ हिला. मग वसुलीला कोण जाणार. पाय आहेत ना हिला. नदीवर फिरायला एकटीच गेली होती ना. नको तिथे बरी अक्कल चालते हिची. आणि मला पेढीवर सुद्धा महत्वाची काम आहेत. माझ्याकडे नाहीये वेळ. अगं माणिक, तू अजिबात खचू नकोस. तुझे प्रयत्न चालूच ठेव. माणिक,
या या या. माणिक, मी तुझ्यासाठी खास साजूक तुपातला भरपूर सुकामेवा घालून शिरा केलाय. घेऊन जा घरी. घे ग. वा, काय खमंग सुगंध येतोय शिऱ्याचा. सासूबाई, तुम्ही किती लाड करता माझे. अगं, तुझे लाड करावे अशीच आहेस तू. काय ग, झाली का भांडी? नाव काय म्हणाली होतीस तुझा? तुळसा. खुणी ठेवलं ग? म्हणजे आमच्या इथं एकमेकांना सगळे नावं ठेवतात. छान आहे नाव. हे घे, भाकर आणि खरडा. अहो, कशाला उगाच. कशाला म्हणजे? हा, अगं पोटाला अन्न हे लागतच आणि कामं करायची म्हणजे लागणारच. ताजी भाकर करायला मला सवड मिळाली नाही. शिळी भाकर आहे आणि खरडा आहे. चालेल ना? घे. इथे ना सगळं माझ्यावरच पडतं. माझ्या मदतीला ना कोणीच नाही. आज तू भांडी घासलीस म्हणून बरं, आता माझ्यावरच पडली असती. माझा सगळा वेळ त्या माणिकसाठी शिरा करण्यात गेला. काय तर साजूक तुपातला शिरा करा, त्यात भरपूर सुकामेवा घाला. त्या महामायेनं डोक्यावर चढवून ठेवले हिला. एकदा तिच्याच डोक्यावरती मिऱ्या वाटेल ना, तेव्हा समजेल हिला. पाहिलंच सासवंदे, ज्या घरात मी रोज सगळ्यांना ताज्या गरम भाकऱ्या करून वाढायचे, पुरणपोळीचा नैवेद्य करायचं, त्याच घरात आज मला ओळख लपवून मोलकरीण होऊन शिळी भाकर खावी लागते. पण हेही दिवस जातील. काका, हा, त्या हरी सातारकरचं काय म्हणणं आहे? ते ते काहीच देत नाहीये. मी त्याला 4 वेळा